गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरु दत्तात्रेयांचा 9वा अवतार कोणता व कशासाठी झाला ते जाणून घेऊया. श्री दत्तगुरूंनी बद्रिकाश्रमी राहून खडतर तपश्चर्येने सिद्ध संपन्न झालेल्या भक्तजनांवर अनुग्रह करण्याकरता ज्ञानसागर रूपाने प्रकट होऊन त्यांच्या अहंकाराचा परिहार केला व सदुपदेशाने त्यांच्या अज्ञानरूपी तिमिराचा नाश करून त्यांना सदाचाराचे वळण लावले. यानंतर बराच काळ निघून गेल्यावर दत्तात्रेय यांना त्यांचे स्मरण झाले. ते सर्व सिद्धजन माझ्या उपदेशाप्रमाणे वागून उत्तम गती प्राप्त करून घेण्याच्या स्थितीत आले आहेत की नाहीत हे पाहण्याची दयासागर दत्तात्रेयांना इच्छा झाली. सद्गुरू केवळ उपदेश करून थांबत नसतात, तर आपण केलेल्या उपदेशाप्रमाणे वागून साधक हे उत्तम गतीच्या दिशेने उत्तरोत्तर प्रगमनशील वाटचाल करीत आहेत की नाहीत हे परीक्षून पाहण्यासाठी भक्तजनांना वारंवार भेटी देतात व त्या भेटीतून पुन्हा पुन्हा सदुपदेशाचा लाभ देऊन साधकाला ते कृतार्थ करतात. श्री दत्तात्रेय यांनी बद्रिकाश्रमातील सिद्धजनांची परीक्षा घेण्याचे ठरविले. निर्मळ ब्रह्म देखील भक्तजनांची परीक्षा पाहण्याकरता मळकट रूपाने अवतरले. या सर्व भक्तांना पूर्वी आपण मंत्र अनुष्ठानाचा मार्ग दाखवला होता. बद्रिकाश्रमातील आपल्या भक्तांच्या हातून ही सर्व अनुष्ठाने व्यवस्थित पार पडत आहेत की नाहीत ते पाहण्यासाठी मंगलमय अवधूत अमंगल रूपात अवतरले. आता सिद्धांची पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ होती. सिद्धांनी किती प्रगती केली आहे हे श्री गुरूंना पाहायचे होते. श्री दत्तप्रभूंनी म्लेच्छाचे म्हणजे क्रूर मांसाहार करणाऱ्या खाटिकाचे कसाई याचे रूप धारण केले. त्याचा चेहरा राकट होता. त्याने गळ्यामध्ये ताईत बांधला होता. त्याच्या हातात एक वाकडी तिकडी काठी होती आणि एक काळा कुत्रा त्याच्या मागे मागे चालत होता. अशा अवतारात हा म्लेच्छ बद्रिकाश्रमी पोहोचला. म्लेच्छ रूपाने अवतरलेल्या दत्तात्रेय यांनी मात्र सर्व सिद्धांचे निरीक्षण केले आणि त्या सिद्धांच्या समुदायात ध्यान मुद्रेने ते शांतपणे एका बाजूला बसले. त्यावेळेला काही लोक चित्ताचा स्वरूपी लय करून बसले होते, तर काही चंचल चित्ताने थट्टा मस्करी करीत बसलेले होते. काही एकमेकांवर संतापलेले होते, तर काही दुःखी व कष्टी होऊन बसलेले होते. काही ग्राम्य गोष्टींच्या चर्चेत दंग होते, तर काही लोकांना कामक्रोधादी विकाराने ग्रासून टाकलेले होते. काही लोक पूर्वी अभ्यासलेल्या ध्यान योगाच्या बळावर ज्ञान समाधीमध्ये निमग्न होऊन बसलेले होते. दयानिधी दत्तात्रेयांनी हा प्रकार पाहिला. त्यांचे मन कृपेने कळवळले. त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी दत्तात्रेयांनी त्या सर्वांची मने आपल्याकडे वळवून घेतली. तेव्हा ते सिद्ध महात्मे आपापली कर्मे सोडून निश्चलपणे व एकटक दृष्टीने दत्तात्रेयांकडे पाहतच राहिले. दत्तात्रेय बसले की ते बसत व दत्तात्रेय उठले की तेही उठत. अशा रीतीने ते दत्तात्रेयांचे अनुकरण करू लागले. परंतु यावेळी प्रभूंची लीलाच वेगळी होती. यावेळी ते तेजोमय कुमार नव्हते आणि अचंबित करण्यासाठी हवेतही नव्हते. त्यामुळे केवळ हे विचित्र बाह्यरूप पाहून सिद्ध नेहमीप्रमाणे त्यांना प्रश्न विचारू लागले. पण श्री गुरूंनी त्यास त्यांच्या पहिल्या शैलीत उत्तर दिले. ती उत्तरे ऐकून त्या सर्वांना कळून चुकले की हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात दत्तात्रेयच आपली परीक्षा पाहण्यासाठी पुन्हा आले आहेत. पश्चातापदग्ध ते सर्व दत्तगुरूंना शरण गेले. मग मात्र दत्तात्रेय त्यांच्या नेहमीच्या रूपात प्रकट झाले आणि बाह्य स्वरूपावर न जाता त्याच्या तत्वस्वरूपावर ध्यान करण्याचे मार्गदर्शन त्यांनी सर्वांना केले. अशा प्रकारे अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेयांनी बद्रिकाश्रमातील सिद्धजन व भक्तजनांच्या कल्याणासाठी श्री विश्वंभर अवधूत या नावाचा अवतार घेतला. श्री गुरु दत्तात्रेयांनी 9वा अवतार का व कधी धारण केला? सिद्धांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी विश्वंभर अवधूत
या नावाचा 9वा अवतार घेतला व योगीजनांना द्राम बीजाक्षर मंत्राचा उपदेश केला. हा अवतार चैत्र शुद्ध पौर्णिमेला मंगळवारी चित्रा नक्षत्रावर दुसऱ्या प्रहरात झाला. म्हणून चैत्र शुद्ध पौर्णिमेला विश्वंभर अवधूत या दत्त अवताराची जयंती साजरी करावी. या दिवशी शुचिर्भूत होऊन दत्तात्रेयांच्या कोणत्याही लीला चरित्राचे पारायण करावे. त्यानंतर श्री गुरु दत्तात्रेयांचे षोडशोपचार पूजन करावे. विश्वंभराय देवाय भक्तप्रियकराय च भक्तप्रियाय देवाय नामप्रियाय ते नमः. या मंत्राने दत्तगुरूंचे ध्यान करावे. म्लेंच रूपा महावदना सर्पकरदंडधारका विश्वंभर अवधूताय दत्तात्रेयाय नमो नमः. म्लेंच रूप धारण केलेल्या, अकराळ विकराळ तोंड असलेल्या, हातात सापासारखा वाकडी तिकडा दंड धरलेला विश्वंभर अवधूत म्हणजे मायेने नटलेला गुरु विश्वंभर ही आहे आणि मायेच्या पलीकडच्या अवधूत सुद्धा आहे. त्या दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो अशी दोन्ही हात जोडून प्रार्थना करावी. ओम चैतन्य विश्वंभर अवधूताय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करावा. त्यानंतर श्री गुरु दत्तात्रेयांना 3 वेळा अर्घ्य द्यावे. अर्घ्य मंत्र: विश्वंभराय देवाय भक्तप्रियकराय च भक्तप्रियाय देवाय कर्मण्नार्घ्यं ददाम्यहं. कायेन यत्कृतं तत्सर्वं श्रीगुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. सर्व अज्ञान विनाशाय द्वन्द्वतापहराय च योगाश्रम विनाशाय कर्मण्नार्घ्यं ददाम्यहं. वाचसा यत्कृतं तत्सर्वं श्रीगुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. नामप्रियाय देवाय योगसंस्थापकाय च सर्वोत्तमसिद्धाय कर्मण्नार्घ्यं ददाम्यहं. मनसा यत्कृतं तत्सर्वं श्रीगुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. त्यानंतर श्री गुरु दत्तात्रेयांना फळांचा नैवेद्य दाखवावा. या पूजेमुळे दत्तगुरूंची कृपा होऊन अज्ञान दूर होते. द्राम या बीज मंत्राच्या जपाने व ध्यानाने आत्मोन्नतीचा मार्ग सापडतो. जीवनात सुख, शांती व आनंद प्राप्त होतो. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.